परफेक्ट. सो आजचा अजेंडा काय आहे? मार्केट रिकॅप करू, सेक्टर पल्स समजून घेऊ, कारण आपण जे करतो स्विंग ट्रेडिंग आणि व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग हे करण्यासाठी आपण सेक्टर रोटेशनची मदत घेतो. सेक्टर रोटेशनच्या सपोर्टवरती आपण स्विंग ट्रेडिंग करतो. सो सेक्टर पल्स समजून घेणं गरजेचं आहे की या आठवड्यामध्ये नेमकं काय मुवमेंट होतीये. ठीक आहे. त्यानंतर येत्या पिरियडसाठी कोणते स्टॉक्स असू शकतात ज्याच्यावरती काम केलं जाऊ शकतं. ती स्टॉकची एकदा लिस्ट बघू, ते थोडंसं समजून सुद्धा घेऊ. त्यानंतर माझ्याकडे काही अपडेट्स आहेत तुमच्यासाठी, ते अपडेट्स समजून घेऊ. ऑब्व्हियसली प्रत्येक वीकला मी एक लर्निंग पॉईंट तुम्हाला देतोय. या वीकमध्ये सुद्धा एक खूप छान लर्निंग पॉईंट तुमच्यासाठी डिझाईन केला आहे, तो समजू. आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन आन्सर सेशन करून आपण या वीकेंड ॲनालिसिसची सांगता करू. राईट. सो लेट स्टार्ट विथ दी काय झालंय लास्ट वीकमध्ये आणि व्हॉट कॅन बी प्रिडिक्टेड. ठीक आहे. तुम्हाला कुठेही मी खूप स्पीडमध्ये जातोय वगैरे असं वाटलं तर यू कॅन स्टॉप मी ॲट एनी पॉईंट. मी मीन वाईल चार्ट्स आणि हे सगळ्या गोष्टी ओपन करेपर्यंत आय हॅव वन रिक्वेस्ट. माझी तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे. एक सवय बनवायची आहे की तुम्ही तुमचा एखादा नोटपॅड, एखादं ब्लँक पेजेस, काही वॉटेवर म्हणजे लिहिण्यासाठी ब्लँक पेज, डायरी, नोटपॅड, पेन, पेन्सिल जे काही असेल ते प्लीज तुम्ही घेऊन या 2 मिनिटामध्ये. दुसरं, घरातल्यांना सांगा की पुढचे 40-45 मिनिटं मला डिस्टर्ब नको आहे, कारण मी माझं वीकेंड ॲनालिसिस करतोय आणि याच्यावरती पुढच्या वीकची स्ट्रॅटेजी डिसाईड होणार आहे. ठीक आहे. सो मीनवाईल मी चार्ट्स वगैरे ओपन करतो, तुम्ही हे थोडंसं घेऊन या. जर पॉसिबल असेल तर मोबाईल चालू ठेवून लॅपटॉपवरती कनेक्ट करा, कारण मोबाईलवरती तुम्हाला फोन येतील, मेसेजेस येतील, इन बिटवीन तुम्ही डिस्टर्ब व्हाल आणि तो कनेक्शन राहणार नाही. इफ इट इज पॉसिबल. जर नसेल तर मोबाईल मग सायलेंट मोडवरती टाकून द्या, जेणेकरून आलेले फोन वगैरे तुम्हाला डिस्टर्ब करणार नाहीत. इवन मोबाईलमध्ये सुद्धा डू नॉट डिस्टर्ब नावाचं एक फीचर आहे, जिकडे फोन वगैरे येतात पण तुम्हाला त्याचा कुणी डिस्टर्बन्स देणार नाही, तुम्हाला तो डिस्टर्बन्स जाणवणार नाही. राईट. ठीक आहे. मी हे का सांगतोय, कारण आय वॉन्ट यू टू गेट इन्व्हॉल्ड, या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व व्हा, जेणेकरून इम्पॅक्टफुल रिझल्ट येतील. तुम्ही जर 40-45 मिनिटं माझ्यासोबत या डिस्कशनमध्ये घालवताय तर तुमच्या स्टॉक मार्केटच्या जर्नीमध्ये त्याचं युटिलायझेशन झालं पाहिजे. दॅट इज द अजेंडा. राईट. सो लेट्स गो ऑन दी चार्ट पार्ट. आय होप यू आर रेडी विथ पेन, पेन्सिल, नोटपॅड. करेक्ट. सो लास्ट वीकमध्ये निफ्टी 50मध्ये बेसिकली काय झालं. सो निफ्टी ओपन होतानाच बॉटमला झाली. द स्टार्टिंग पॉईंट वॉज व्हेरी डाऊन साईड, म्हणजे क्लोजिंगपेक्षा पण ओपन खाली झाला. बट ओव्हरऑल इट हॅज गिवन अ ग्रीन कॅन्डल, म्हणजे ओपन भलेही खाली झाला असेल बट क्लोज वॉज अप. बट मी गेले कित्येक दिवस तुम्हाला जे सांगतोय की या रेंजच्या बाहेर जोपर्यंत निफ्टी 50 पडणार नाही, बेसिकली नथिंग इज गोइंग टू हॅपन इन लार्ज कॅप. कारण ही रेंज जी आहे ना, इवन मी म्हणेन तुम्हाला बॉटम साईड थोड्या वेळासाठी सोडूनही द्या, बट दिस टॉप साईड म्हणजे ही जी एक प्राइस आहे साधारण 24,500च्या आसपासची, याला स्ट्रॉंग ब्रेकआउट देऊन प्राइसला सस्टेन करावं लागेल साधारण 25,000च्या आसपास. आणि जेव्हा निफ्टी 50मध्ये निफ्टी 50ची प्राइस 25,000 आणि त्याच्यावरती सस्टेन करेल, मग आपण एक बाउन्स बॅक बघू शकू. आणि ओव्हरऑल त्या केसमध्ये काय होईल की मार्केटमध्ये लार्ज कॅप सेक्टरमध्ये आपल्याला एक चांगला मोमेंटम बघायला मिळू शकतो. राईट. पण त्यासाठी हाच एक चॅलेंज आहे की ही ग्रोथ आली पाहिजे. ठीक आहे. सो हे निफ्टी 50चं आपलं अंडरस्टँडिंग आहे. आता लेट मी जस्ट पिन दी अनादर चार्ट. मी लास्ट वीकमध्ये पण तुम्हाला बोललो, द रिअल पार्ट इज हॅपनिंग इन अनादर साईड. मिडकॅपचं जर तुम्ही ओव्हरऑल अंडरस्टँडिंग घ्याल तर लास्ट वीकमध्ये जो त्याने ब्रेकआउट दिला होता साधारण इथे विथ दिस 2 कॅन्डल्स, तो आता परत फाईटमध्ये गेलाय.
आणि जर तुम्ही आपल्या टेलिग्राम कम्युनिटी ग्रुपमध्ये असाल तर मी एक पोस्ट टाकली होती की ज्याच्यामध्ये मी हे मेन्शन करत होतो, स्मॉल कॅपचा चार्ट घेऊन मी टाकली होती आणि तो पण चार्ट मी दाखवेन. देर इज फाईट बिटवीन बियर अँड बुल्स. म्हणजे मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे दोन्ही आता अशा सिच्युएशनला आलेत विच आर इन द ब्रेकआउट झोन लेवल्स म्हणू शकतो आपण. सो साधारण निफ्टी मिड कॅपसाठी हा जो एक ब्रेकआउट झोन आहे, सो इकडे फाईट चालू झाली आणि इट इट हॅज केम आफ्टर लॉंग टाइम. म्हणजे इकडे होता, इथून पुन्हा आला. म्हणजे ही वाली जर आपण पकडली साधारण 22,500ची, इथे हा 2024 होता. तिथून बॉटम घेऊन पुन्हा हा इथे आला होता 26 मध्ये, जानेवारी 26. पुन्हा काही जमलं नाही. पुन्हा हा आता या रेंजमध्ये रिटेस्ट करतोय. सो व्हॉट इज द पॉइंट हिअर? मिड कॅपमध्ये ऑलरेडी रॅली सुरू झाली आहे ॲट सर्टन लेवल, पण खूप क्लोज आहे या फाईटमध्ये. आणि जर या फाईटमध्ये 23,200ची जी लेवल आहे ती जर बुलने ब्रेक केली, नथिंग लाईक दॅट. मिडकॅपमध्ये ऑलरेडी आपण बऱ्याच एंट्र्या केलेल्या आहेत. द रिझन, कारण तो पुल खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळालाय. नाऊ लेट्स अंडरस्टँड दी निफ्टी स्मॉल कॅप. निफ्टी स्मॉल कॅपमध्ये काय चालू आहे, बरोबर 2 वर्षानंतर, म्हणजे जर तुम्ही इथे प्रॉपरली अंडरस्टँड कराल, जुलै 2025ला आणि त्याच्या आधी साधारण इथे राईट सी जुलै 2024ला सेम टेस्टिंग टाइम. म्हणजे मला सांगायचं काय, जुलै 2024 मध्ये द सेम प्राइस, जुलै 2025 मध्ये सेम प्राइस, आणि आत्ता स्मॉल कॅपमध्ये स्पेसिफिकली जुलै 2026ला आपण सेम प्राइस वरतीच काम करतोय. सो व्हॉट इट इंडिकेट्स, मला एकच इंडिकेशन आहे, ऑलरेडी ही लेवल तोडण्याचा 2 वेळा प्रयत्न झालेला आहे. आणि म्हणूनच गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही बघत असाल की भलेही निफ्टी जरी पडत असली तरी स्मॉल कॅप वाले जे स्टॉक्स आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने रन करतायत, राईट. सो सी, अल्टिमेटली आवर इंटरेस्ट इज इन द स्टॉक. आपण काही इंडायसिस ट्रेड करत नाही, आपण ऑप्शन ट्रेडिंग करत नाही, आपण इंट्राडे ट्रेडिंग करत नाही. बट आवर अजेंडा इज टू फोकस ऑन दी स्टॉक. मग ते स्टॉकमध्ये बाईंग करत असताना नेमकं आत्ता कुठल्या पर्टिक्युलर इंडायसेसमध्ये मुवमेंट आहे त्याच्या बेसिसवरती आपल्याला डिसिजन घेणं सोपं जातं, राईट. म्हणजे जसं मी तुम्हाला खूपदा सांगितलंय की सेक्टर रोटेशन आणि इंडायसेस का बघणं गरजेचं आहे, की सीझन कुठला चालू आहे. जर लार्ज कॅपमध्ये मुवमेंटच नसेल तर तिथे इन्व्हेस्टमेंट करणं चुकीचं ठरेल, किंवा त्या पर्टिक्युलर स्टॉक्समध्ये स्विंग ट्रेडिंग करणं खूप चुकीचं ठरेल. त्यामुळं इंडायसेस बघणं, इंडायसेस बघितल्यानंतर सेक्टर समजून घेणं, आणि मग या दोन्हीची सांगता करून पर्टिक्युलर त्या सेक्टरमध्ये काम करणं, राईट. दॅट इज द मेथड. सो हे होतं इंडायसेस. एक इंडायसेस मी अजून घेईन ज्याच्याबद्दल मी ग्रुपवरती तुम्हाला बोललो होतो आपल्या कम्युनिटी चॅनलवरती. दॅट इज, लेट मी ओपन द IT. रिसेंटली AI मॉडेल्स आले, खूप काही चॅलेंजेस आले बेसिकली इन रिस्पेक्ट टू IT. आणि AI इज द मेजर रिझन. म्हणजे AI एक असं रिझन होतं की त्याच्यामुळे हा जो एक मोठा फॉल होता तो बघायला मिळाला इंडियन मार्केटमध्ये. कारण मोस्टली जे AIचे टूल आणले होते, मग इमर्जंट असू दे, जे वेबसाईट्स आणि ॲप्स बनवतं, ज्यांनी बेसिक कामं संपवली आणि त्याचा फटका इंडियन मार्केटला बसला, म्हणजे इंडियन IT मार्केटला बसला. तर रिझन वॉज की आपल्याकडे जसं काही टूल नव्हतं, किंवा आपण त्या जर्नीमध्ये घुसलो नव्हतो. ओपन AI अगेन US कंपनी, राईट. आणि US मधल्या पण IT कंपनीचा त्याचा दणका बसला. इव्हन IBM सारख्या मोठ्या कंपन्यांना सुद्धा खूप मोठा फॉल बघायला मिळाला. बट रिसेंटली गेले 3 वीक जर तुम्ही बघाल, पर्टिक्युलर IT सेक्टर बद्दल बोलतोय, 3 वीक कन्सिस्टंटली पॉझिटिव्ह मोमेंटम आणि व्हॅल्यूम सुद्धा आहे. सो काही गोष्टी तुम्हाला माझ्याकडून सारख्या ऐकायला मिळतील की सेक्टर रोटेशन, प्राइस व्हॅल्यूम ऍक्शन, इंडायसेस मोमेंटम, आणि मग याच्या बेसिसवरती स्विंग ट्रेडिंग, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. वाय? कारण प्राइस व्हॅल्यूम ऍक्शन तुम्हाला हे सांगते की समथिंग इज हॅपनिंग. जेव्हा तुम्हाला विकली कॅन्डल वरती IT मध्ये ही एकच कॅन्डल दिसली होती, इतका मोठा फॉल विथ स्ट्रॉंग व्हॅल्यूम, तो सुद्धा निगेटिव्ह मध्ये, इट क्लिअरली गिव्स अ इंडिकेशन की भाई वाट लगने वाली है, राईट. कारण द आयडिया इज व्हेरी सिम्पल.
मी नेहमी अशा आयडिया सांगतो, की समजा मी एका कंपनीमध्ये काम करतो लेट्स से, आणि मला माहिती आहे, की या कंपनीमध्ये पुढे जाऊन काहीतरी खूप चांगलं होणार आहे. कारण मी कंपनीच्या आतमध्ये इन्व्हॉल्वड आहे ना, आणि आय नो की हा आपला प्रोजेक्ट सक्सेसफुल होणार आहे, किंवा आपली रिसर्च टीम या प्रोजेक्टवरती काम करत होती आणि तो सक्सेस लेव्हलला आला आहे, आणि यातून आता बिझनेस ग्रोथ होणार आहे. आणि मग या आयडियाचा, आणि ती कंपनी समजा ज्या कंपनीसाठी मी काम करतोय, ती कंपनी जर मार्केटमध्ये लिस्टेड असेल, आणि त्या आयडियाचं किंवा त्या इन्फॉर्मेशनचं जर मला मटेरियलाइज करायचं असेल, देन व्हॉट आय हॅव टू डू? आय हॅव टू पुट मनी ऑन द टेबल. म्हणजे मला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, राईट? आय होप म्हणजे यू आर एबल टू रिलेट. माझ्याकडे एक सर्टन अमाऊंटचे एक एक इन्फॉर्मेशन आहे, आणि त्याला मला मटेरियलाइज करायचं आहे, मला त्याला कॅपिटलाइज करायचं आहे. आय हॅव टू पुट द मनी ऑन द टेबल. आणि हेच नेमकं इथं दिसतं, की देअर इज समथिंग गोइंग इन आय टी इंडस्ट्री, जे पॉझिटिव्ह मोमेंटम घेऊन येत आहे. पीपल आर पुटिंग मनी ऑन द टेबल. किंवा मग जर ही सिच्युएशन होणार असेल, जी वाली ही आहे, द पीपल आर बिल्डिंग शॉर्ट टर्म रॅली. रिझल्ट येणार आहेत आणि त्याच्या बेसिसवरती शॉर्ट टर्म रॅली बनवतात. देन आय वॉन्ट टू कॅपिटलाइज दॅट. सो दिस इज द व्हेरी अर्ली स्टेज इंडिकेशन. मग आय टी मध्ये आता ब्लाइंडली घुसलं पाहिजे का? द आन्सर इज नो. वाय? ते समजून घेऊयात आपण. मी जस्ट सूर्यास्त्र ओपन करतोय. इवन दो देर इज लास्ट 3 वीक्स अ स्ट्रॉंग मोमेंटम, आय टी अजून सुद्धा सेल इंडिकेशन मध्ये आहे. बट द थिंग इज, आय कॅन प्लॅन फ्यू ट्रॅकिंग पोझिशन्स. माझ्यासाठी कोणती प्राइस असेल ज्यानंतर मी अग्रेसिव्ह बाईंगला जाऊ शकतो? द आन्सर इज व्हेरी सिम्पल. निफ्टी आय टी हा 30,700च्या वरती गेला पाहिजे. इट इज नथिंग, EMA 30च्या वरती मला प्राइस पाहिजे, सो दॅट आय कॅन फील सम बाईंग इज कमिंग इन प्लेस. बट फ्यू सिलेक्टेड स्टॉक्स जिकडे आपण ट्रॅकिंग पोझिशन बनवू शकतो, वी विल डिस्कस दोज अपकमिंग डेजसाठी. कोणते स्टॉक्स आहेत ज्याच्यावरती काम केलं जातं त्या सेक्शनमध्ये, राईट? सो वी सॉर्टेड ऑन द निफ्टी 50 विच गिव्स लार्ज कॅप इंडायसेसचा आपल्याला आयडिया देतं. वी डन विथ मिड कॅप, वी डन विथ स्मॉल कॅप, वी अंडरस्टूड द आय टी सेक्टर. नाउ लेट्स ट्राय टू अंडरस्टँड दी सेक्टर रोटेशन, की नेमकं सेक्टर रोटेशनमध्ये काय घडतंय. आय विल गो इन टू दॅट, बट बिफोर दॅट, जर तुम्हाला आतापर्यंत सगळं क्लिअर असेल, जस्ट टाईप ऑल क्लिअर खाली तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपवरून जर तुम्ही कनेक्ट केला असेल, देन यू हॅव अ चॅटबॉट ऑप्शन जिकडे तुम्हाला ऑल क्लिअर एवढंच टाईप करायचं आहे. अँड आय होप यू हॅव मेड दी नोट्स. तुम्ही याच्या नोट्स बनवताय, आणि आता सेक्टर रोटेशन आणि स्टॉक्स जे आपण बघू त्याच्या खूप चांगल्या नोट्स तुम्हाला बनवायच्या आहेत, बिकॉज अल्टिमेटली दिस इज गोइंग टू बी डिसाइड अपकमिंग प्लॅन, राईट? सो पुट ऑल क्लिअर ऑन द चॅट बॉक्स. सो जर लास्ट वीक मधलं ओव्हरऑल जर तुम्ही मार्केटमधलं अंडरस्टँडिंग करून घ्याल, डिस्पाइट द फॉल, डिस्पाइट द थिंग्स, फ्यू सेक्टर्स लाईक टेक्सटाईल, राईट, फुटवेअर इंडस्ट्री, म्हणजे ते याच्यामध्ये येतात ऍक्च्युली, टेक्सटाईल ॲपरेल्स आणि ॲक्सेसरीजमध्ये ते बेसिकली येतात. मी मगाशी तुमच्यासोबत आय टी डिस्कस केलं, राईट? सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस, some media stocks are coming in place. Oil and gas, chemical and pharmaceuticals, I believe आपण लास्ट वीक पासून डिस्कस करतोय. त्याच्या आधी मी आपल्या कम्युनिटी ग्रुपवरती पण टाकलं होतं, बट लास्ट वीकच्या आपल्या लाईव्ह सेशनमध्ये मी क्लिअर कट सांगितलेलं, आय एम एबल टू सी समथिंग इन केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स, राईट? अँड ते आपल्याला बघायला मिळतंय. अँड अपार्ट फ्रॉम दॅट, आय कॅन सी सम व्हेरी गुड पॉझिटिव्ह मुवमेंट इन दी ॲटोमोबाईल अँड ॲटो कंपनीज. अगेन MFI फायनान्सवरती तर मी डिटेलमध्ये एक वेगळा व्हिडिओ सुद्धा बनवला होता, राईट? बँकिंग अँड फायनान्स. सो जस्ट टू गिव्ह अन आयडिया की बँकिंग अँड फायनान्सबद्दल आपण एक डिटेल व्हिडिओ बनवला होता. लेट्स ओपन इट. ठीक आहे. सो दीज आर फ्यू सेक्टर्स. आय होप यू हॅव नोटेड. जर तुम्हाला नोट करायचे असतील, आय एम रिपीटिंग इट वन्स. टेक्सटाईल वी आर गोइंग टू फोकस. ठीक आहे. टेक्सटाईल अँड फुटवेअर इंडस्ट्री. देन फ्यू IT स्टॉक्स. मीडिया सध्या मोमेंटम बनवतोय, लेट्स कीप इट वन मोर टाइम, राईट? केमिकल अँड फार्मास्युटिकल्स आपण ऑलरेडी लास्ट टाइम डिस्कस केला होता. वी आर गोइंग टू रिपीट दॅट, बिकॉज सी ना, मग एक इंडस्ट्री आहे जी कन्सिस्टंटली येते, देन आय वॉन्ट टू फोकस देअर.
देन वी हॅव बँकिंग अँड फायनान्स, राईट. MFI तर मला वाटतं आपण हा तिसरा आठवडा आहे जिथे आपण MFI बद्दल बोलतोय, लाईक मायनर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. आणि या वीकमध्ये अजून एक जो मोमेंटम घेऊन आला दॅट इज ऑटोमोबाईल, टू व्हीलर इंडस्ट्री बेसिकली, राईट. फार्मास्युटिकल्स बद्दल आपण ऑलरेडी बोललोय. सो दीज आर दी फ्यू सेक्टर्स वेअर वी आर गोइंग टू फोकस. ठीक आहे. आय होप यू मेड नोट्स. आता तुम्हाला फक्त चॅटबॉक्समध्ये टाकायचं आहे सेक्टर डन किंवा सेक्टर DD, डन अँड डस्टेड. ओके. आणि मी जे MFI बद्दल जे बोलत होतो तुम्हाला दॅट इज हिअर. सो फायनान्स स्टॉक्स बद्दल मी ऑलरेडी इकडे बोललोय. 3 असे स्टॉक्स मी जे डिस्कस केलेत जे मी स्वतः फायनान्स सेक्टरमध्ये फोकस करतोय, राईट. सो तुम्ही नंतर वेळ काढून बघू शकता. नाऊ लेट्स ट्राय टू अंडरस्टँड की पुढच्या वीकसाठी किंवा अपकमिंग पिरियडसाठी व्हॉट आर दोज स्टॉक्स वी आर गोइंग टू फोकस. सो हे सगळे स्टॉक मी लिस्ट बनवून ठेवलेली आहे जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेत. देर इज नो वन, म्हणजे तिकडे असा कोणताही एक स्टॉक नाही आहे ज्याच्यामध्ये एक्झिट आला. इव्हन फायनान्समधले मी काही स्टॉक्स डिस्कस केले होते. उज्जैन फायनान्स केला होता. फाईट इज गोइंग ऑन, कारण मार्केटमध्ये सी अप्स अँड डाऊन्स आर देअर. द फाईट इज गोइंग ऑन बट नो एक्झिट, म्हणजे क्लिअर एक्झिट कुठेही आलेलं नाही आहे. बंधन लास्ट वीकमध्ये आपण डिस्कस केला. दिस वीक इट हॅज मूव्ड ऑलमोस्ट 2%, राईट. यू बँक खाली आलाय बट नो एक्झिट येट. आयडिया फोर्ज आपण मला वाटतं डिफेन्स सेक्टरच्या हिशोबाने डिस्कस केला होता, राईट. आता मी जे तुम्हाला सांगतोय अबाउट दी टेक्सटाईल इंडस्ट्री, हिअर वन स्टॉक, इट्स अ सुमित इंडस्ट्रीज, राईट, जो गेले ऑलमोस्ट 4 ते 5 आठवडे इट इज गिव्हिंग प्राइस अँड व्हॅल्यू मुवमेंट. मी जी मगाशी थेरी तुम्हाला सांगत होतो ना की मला जर माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे अँड आय वॉन्ट टू युटिलाइज दॅट, आय वॉन्ट टू कॅपिटलाइज दॅट, सो वी हॅव टू डू दिस, राईट. आय डोंट नो हु इज डुईंग इट, मला नाही माहिती आहे, बट देर इज समथिंग हॅपनिंग विथ दिस स्टॉक, राईट. देन सेकंड स्टॉक फ्रॉम दी टेक्सटाईल इटसेल्फ, इट्स फिलाटेक्स. सेम थिंग इज हॅपनिंग. सी last 3 weeks the price and value, clear cut indication, correct. I hope you made 2 stock notes. Now the third one is Eicher Motor. Eicher Motor जर तुम्ही वीकली चार्ट वरती बघाल तर यू मे फील हा आहे, बट देर इज नो डाउन साइड बिलो EMA 30, राईट. सी द मोमेंटम. सो आयशर मोटर एक ऑटोमोबाईल सेक्टर मधला स्टॉक असा आहे दॅट कॅन बी कन्सिडर फॉर फर्दर ऍक्टिव्हिटीज. बट हाऊ आय स्टडी स्टॉक लाईक आयशर मोटर, आय जस्ट गो ऑन चार्ट, आय पुट मंथली कॅन्डल, डन. फॉर मी इट्स डन. तुम्हाला पटणार नाही, आयशर्स मोटर मी 5,000 रुपयेपासून बाईंग करतोय. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग बद्दल मी ऑलरेडी तुमच्याशी बोललोय. फॉर मी इट्स जस्ट मंथली कॅन्डल, ओपन करा, देर इज नो एक्झिट, बाय इट, लिव्ह इट. प्राइस वाढत जाते. वी आर नॉट ॲव्हरेजिंग डाऊन, वी आर ॲव्हरेजिंग अप ऑल द टाइम फॉर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. बट आता हा स्विंग ट्रेडिंगमध्ये पण आलेला आहे, यू कॅन कन्सिडर फॉर दॅट. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगमध्ये का टेन्शन फ्री आहे माहिती आहे मी या स्टॉकमध्ये. सी मी नाही बाय केलं आहे 2009 मध्ये, बट आय कॅन लर्न फ्रॉम इट. हा जो स्टॉक आहे ना याच्यापासून मी लर्न करू शकतो. दिस स्टॉक हॅज गिवन ओनली 1 एक्झिट इन लास्ट ऑलमोस्ट 15 इयर्स, कारण 2009 पासूनचा चार्ट आहे. मी जर सिम्पल फॉर्म्युला यूज केला असता, देर इज ओनली 1 एक्झिट हिअर, राईट. आणि त्यानंतर पुन्हा एंट्री आहे अँड इट्स गोइंग ऑन. देर इज नो एक्झिट ऑन मंथली कॅन्डल. तुम्हाला जर सूर्यास्त सुद्धा बघायचं असेल, आय कॅन शो इट. सी देर इज नो सेल इंडिकेटर केम इन. येस, कुठेही आलेलं नाही आहे. सिम्पली इट्स मूविंग, राईट. सो दिस इज हाऊ वी हॅव टू वर्क इन द मार्केट. मार्केटमध्ये रोज स्टॉक बघून, रोज ती 5 मिनिटाची कॅन्डल बघून पैसा बनणार नाही आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, मी ते सगळं करून बसलोय. अँड आफ्टर 6-7 years of time
आय हॅव डिफाईन्ड दिस. स्विंग ट्रेडिंग, विकली कॅन्डल, सेक्टर रोटेशन बघा, विकली कॅन्डल अभ्यास करा, फंडामेंटल स्टडी करा, गो फॉर स्विंग ट्रेडिंग. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग, दोज आर गोइंग टू बाय फायनान्शियल किट्स. मी मंथली कॅन्डल बघेन, आय विल जस्ट कीप ॲडिंग मनी. जेव्हा मला एक्झिट होईल, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग इज नॉट लाईक दॅट की मी पैसे टाकले अँड आय एम नॉट गोइंग टू टेक अ एक्झिट. आय एम गोइंग टू टेक अ एक्झिट, बट जेव्हा टेक्निकल इंडिकेशन किंवा बिझनेस खराब होईल तेव्हा. बट यू जस्ट कीप ॲडिंग दोज, आणि ते माझ्या रिटायरमेंट फेजमध्ये माझी काळजी घेतील. दॅट्स ऑल, राईट. नाऊ वन मोर स्टॉक हा रिसेंटली लिस्टेड आहे. बिट रिस्की ऑब्वियसली बिकॉज द मोमेंटम इज व्हेरी पॉझिटिव्ह. ॲथर इंजिनिअरिंग, कारण लिस्टिंग पासून याने काही फारसा मोठा फॉल नाही बघितलेला आहे. इट इज गिव्हिंग कन्सिस्टंटली गुड पॉझिटिव्ह मोमेंटम. ट्रॅकिंग पोझिशन कॅन बी डन, आणि विकली कॅन्डल जशी मूव्ह होईल अप अप अप, वी कॅन ॲड दोज ट्रांचेस. याच्यासोबत कारण गेल्या क्वार्टरचा नंबर खूप खराब आहे यांचा, नेक्स्ट क्वार्टरचा नंबर सुद्धा पॉझिटिव्ह आला पाहिजे, ॲट द मार्केट एक्सपेक्टेशन लेवलला आला पाहिजे, राईट. दिस इज वन स्टॉक. आणि जेव्हा मी आय टी बद्दल बोलत होतो, सो व्हॉट आय हॅव सीन, मी 2 स्टॉक आय टी मधले तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे, राईट. जसं मी तुम्हाला सेनेक्स आय टीचा चार्ट दाखवला, म्हणजे आय टी इंडायसेसचा चार्ट दाखवला. तिकडे आपण हे बघितलं की लास्ट 3 वीक देर इज गुड पॉझिटिव्ह मोमेंटम, अँड सेम रिफ्लेक्शन आय कॅन सी इन दी एचसीएल टेक ऑल्सो. एचसीएल टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा वा, यू आर लकी गाईज. आपली लाईट आलेली आहे, इलेक्ट्रिसिटी इज देअर. सो अलाव मी जस्ट 1 मिनिट, मी फक्त वायफाय स्विच करतोय. आय होप इट connected. Good. And allow me a minute. ओके, सो इलेक्ट्रिसिटी आलेले आहे. मला फक्त तुमच्याकडून एक कन्फर्मेशन हवं आहे की मी तुम्हाला दिसतोय का, अँड यु नो माझा आवाज वगैरे तुम्हाला प्रॉपरली येतोय का, सो दॅट वी कॅन कंटिन्यू नाव, राईट. परफेक्ट. सो आपण आय टीच्या इकडे होतो, आय टी सेक्टर आपण डिस्कस करत होतो, राईट. ऑल गुड, ऑल गुड, थँक्यू, थँक्यू. सो वी वर डिस्कसिंग आय टी सेक्टर. एस सी एल टेक एक असा आहे, आणि आय गेस त्याचा नंबर सुद्धा आलाय, राईट. लेट मी ओपन स्क्रीनर. एस सी एल टेक्नॉलॉजीज, या क्वार्टरचा त्याचा नंबर सुद्धा डिलिव्हर झालेला आहे. येस, सो क्वार्टरली नंबर इज लाईक 30,349 वरून 34,579, आणि नेट प्रॉफिट 3,844 कोटीवरून 4,626. सो अप्रॉक्सिमेट, सो प्रॉफिट ग्रोथ आहे 20%ची, डिस्पाईट ए आय अँड ऑल चॅलेंजेस, अँड सेल्स ग्रोथ आहे 14%ची, राईट. सो याने हा क्वार्टर नंबर चांगला दिलाय. अँड अगेन आय कॅन शो यू, याचा नंबर आला असेल एस एल, एक मिनिट, मला थोडंसं डीपमध्ये जातो मी, बट आय वॉन्ट टू गिव्ह यू द आयडिया हाऊ थिंग्स आर वर्किंग. आणि आता हा जो इथून पुढचा जो 1 महिना असेल, इट इज गोइंग टू बी नंबर मंथ, आणि तिथे आपल्याला थोडंसं काम करायचं आहे. कसं करायचं ते मी सांगतो तुम्हाला. एस एल टेक्नॉलॉजीज Q1 रिझल्ट डेट, राईट. सो 13 जुलैला नंबर आलाय. आय होप तुम्ही हे बघू शकता इकडे. 13 जुलैला यांचे रिझल्ट्स आलेत. नाऊ लेट मी शो यू समथिंग. आय जस्ट पुट इट ऑन डेली फ्रेम. सी, ज्या दिवशी नंबर आला त्या दिवशी तर प्राइसमध्ये मोमेंटम आली आहे, नो डाऊट. ओके, 13 जुलैला नंबर डिक्लेअर झालेत, दॅट इज द ट्रूथ. नाव हा स्टॉक
1 जुलैला कुठे होता? साधारण 1030ला. 13 जुलैला याचा नंबर येणार होता, राईट? पण 2 जुलैला म्हणजे 1 जुलैपासून जो एक बॉटम बनवत होता, 13 जुलैचा नंबर येण्याआधीच this has moved almost 16%, right? And with good value. सो डेली चार्ट वरती बरंच कन्फ्युजन दिसत असेल. आय विल मेक इट व्हेरी सिम्पल फॉर यू. आणि मी लाईव्हली करतोय तुमच्या पुढे. इट इज नॉट लाईक की आय हॅव प्लान समथिंग. SL मी घेतला होता लिस्टमध्ये, बट आय कॅन सी दॅट नंबर सुद्धा आले, ते मी आत्ता जस्ट बघितलंय. सो दिस इज हाऊ वी कॅन ऑब्झर्व द थिंग्स. 13 जुलैला नंबर आलाय, त्याच्या आधी एक आठवड्यामध्ये विकली कॅन्डल का सिम्प्लिफाय असते, हाऊ दिस सडन थिंग्स हॅज हॅपन. सो असे काही लोक होते ज्यांना माहिती होतं की नंबर इज गोइंग टू कम इन गुड फेवर अँड दे हॅव युटिलाइज्ड इट. दॅट सिम्पल इट इज, राईट? आपण प्रत्येक स्टॉकमध्ये असं कॅप्चर करू शकू का? नाही करू शकू, आणि करायची नाहीये. वी वॉन्ट सेक्टर मोमेंटम, आणि सेक्टरमधले असे काही स्टॉक जे आपल्याला पॉझिटिव्ह मोमेंटम देऊ शकतात. आय बिलीव्ह सेम थिंग हॅपनिंग विथ द TCS. TCS बद्दल मी पोस्ट सुद्धा टाकली होती. ओ सॉरी, मेनी पीपल वेअर ऑन कन्फ्युजन फॉर द TCS. मला खूप लोकांनी आधी सुद्धा विचारलं होतं की what you think about TCS, right? How you work for TCS? The simple thing is, आपल्या देशातली एक TCS अशी कंपनी आहे, there may be a bad phases, and because of AI TCS has seen the very big pain, right? So हा weekly chart आहे, and on weekly chart we can see there is really a very bad and big pain. As a investor, ठीक आहे, मला या पेन मध्ये इंटरेस्ट नाही आहे. माय एक्झिट सिस्टम इज देअर. आय विल एक्झिट डिस्पाइट इट इज अ व्हेरी बिग कंपनी, सो मेनी थिंग्स. बट वेन ही कंपनी असा कमबॅक देईल, राईट, विथ नंबर्स, विथ सम पॉझिटिव्ह मोमेंटम, ही कंपनी गुगल सोबत टायअप करते, जेमिनीचे एक्सपिरियन्स सेंटर्स इंडियामध्ये मल्टिपल ठिकाणी, ऑलमोस्ट 25 ठिकाणी बनणार आहे. देर आर सो मेनी थिंग्स आर हॅपनिंग. आणि जेव्हा मग असा मोमेंटम मला मिळेल, आय युटिलाइज दॅट, राईट? सूर्यास्त्रवरती TCS मध्ये अजून सुद्धा बाईंग इंडिकेशन नाही आहे. लेट मी शो यू, राईट? अँड दॅट विल कम अराउंड 2490च्या आसपास, किंवा त्याच्यावरती गेल्यानंतर वी कॅन सी द गुड मोमेंटम. ठीक आहे. नंबर्स जर याचे मला वाटते Q1चे नंबर्स आलेत, द नंबर्स आर ॲक्च्युली पॉझिटिव्ह. म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी जाऊन नंबर्स एकदा तुम्हाला दाखवून देतो. बट वाय इट शोज निगेटिव्ह? बिकॉज इट्स अ मार्केट एक्सपेक्टेशन. आता हा नाही फरक पडत TCSला की ते क्वार्टर ऑन क्वार्टर नंबर ग्रोथ करतायत का. आता फरक पडतो की मार्केटची जी एक्सपेक्टेशन आहे ते डिलिव्हर करतायत का. सो लेट मी शो यू. सो सेल्स ग्रोथ 63,000 कोटीवरून 72,000 कोटीला, म्हणजे 10,000 कोटीचा डिफरन्स आहे. आणि नेट प्रॉफिट 12,819 कोटीवरून 13,400 कोटीला. सो यू मे फील की अरे पॉझिटिव्ह नंबर्स तर दिलेत ना, की सेल्स ग्रोथ आहे, प्रॉफिट ग्रोथ आहे, तरी सुद्धा स्टॉक किंवा निगेटिव्ह का वाटतंय इकडे. द रिझन इज की मार्केटचे एक्सपेक्टेशन्स आता वाढलेत. सी हिअर, रिपोर्ट काय केला यांनी, 36.90 बिलियन, आणि मार्केटचं एस्टिमेशन किंवा एक्सपेक्टेशन काय होतं, 37.65. जर हा नंबर तसा डिलिव्हर झाला असता, देन इट विल बी अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग. काही मोठे मोठे जे बिग प्लेयर्स असतात किंवा हे जे फंड्स कंपनी असतात, हे एस्टिमेशन बनवतात की बाबा TCS सारख्या कंपनीने इतका नंबर दिला पाहिजे, आणि तो नाही झाला तर असं मानलं जातं की इट इज नॉट ॲज पर दी मार्केट एक्सपेक्टेशन. बट वेरॅज रेव्हेन्यूला जर तुम्ही बघाल, जी काही एक्सपेक्टेशन होती 722.17 बिलियनची, त्याने याला थोडंसं सरपास करून 722.75 बिलियनची दिली. सो दॅट वन पॉझिटिव्ह पॉईंट इज देअर. बट अपार्ट फ्रॉम दॅट, what I can see, AI ला किंवा AIचे जे चॅलेंजेस आहेत, दॅट कॅन बी टॅकल्ड बाय TCS व्हेरी सून.
दॅट इज व्हॉट माय अंडरस्टँडिंग, माझे रिडिंग्स आणि माझ्या फॅक्टर्सवरती मी बोलतोय. आणि तुम्हाला सुद्धा हे समजून घ्यायचं असेल देन यू कॅन यूज AI विच वी हॅव डेव्हलप्ड. आणि ते AI डेव्हलप करण्यासाठी आय बिलीव्ह दिस व्हिडिओ विल हेल्प यू. यू कॅन टेक हेल्प फ्रॉम दिस व्हिडिओ, की जो तुम्हाला मदत करेल की एखाद्या स्टॉकमध्ये ॲक्च्युली इनसाइड थिंग्समध्ये काय घडते ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी, राईट. सो गाईज, दिज आर दी स्टॉक्स विच वी कॅन वॉच. मी अजून एक गोष्ट केली आहे टू कीप इट व्हेरी क्लिअर विथ ऑल ऑफ यू. मी जे पण स्टॉक्स डिस्कस करतोय आय एम कीपिंग ट्रॅकिंग ऑफ दॅट. म्हणजे मी एखादा स्टॉक, जसं आता लास्ट टू लास्ट वीकमध्ये काही स्टॉक्स मी डिस्कस केले असतील तुमच्यासोबत किंवा पर्टिक्युलर डेटपासून, सो त्याचा मी एक डेटा मेंटेन करतो. आणि व्हॉट यू कॅन सी हिअर की DOP पर्सेंटेज म्हणजे काय आहे, मी ज्या डेटला तो पोस्ट केलाय, इट मे बी यूट्यूब लाईव्हमध्ये मी तुमच्यासोबत बोलत असेल किंवा आपल्या कम्युनिटी ग्रुपवरती तो मी स्टॉक पोस्ट केला असेल की मला याच्यामध्ये ट्रॅकिंग वाटतंय किंवा याच्याबद्दल विचार केला पाहिजे, तर त्या दिवसापासून पर्सेंटेज चेंज काय आहे हे इकडे दिसतंय. आणि देर इज नो सिंगल स्टॉक ज्याच्यामध्ये एक्झिट आलाय. एक्झिट कधी येणार आहे? इफ दॅट स्टॉक फॉल्स 10%, राईट, from the date of buying, exit will be there, right, from the first tranche only. सो साधारण what I can see की बालाजी अमाइन्स 21% वरती गेलाय, फ्युजन फायनान्स ऑलमोस्ट 21% आहे, छोला फायनान्स 2%च्या आसपास आहे. मे बी बेस्ड ऑन द रिझल्ट इट विल कम. देर आर सम निगेटिव्ह ऑल्सो. मी ओरिएंट हॉटेल आय गेस डिस्कस केला होता, तो ऑलमोस्ट 6% लॉसमध्ये आहे. बाकीचे सगळे मायनर लेवल आहेत. AU बँक 4% लॉसमध्ये आहे, आयडिया फोर्ज 6%, झेनटेक 6%. आणि हा मी अजून डिस्कस नाही केलेला आहे, बट देर इज वन व्हिडिओ विच यू कॅन गो अँड सी हिअर. मी ते अजून बाकीचे 2 स्टॉक्स तिकडे ॲड करणार आहे. सो 3 स्टॉक्स विथ 100% प्रॉफिट ग्रोथ. तर या स्टॉक्समध्ये 100%पेक्षा पण जास्त नेट प्रॉफिट ग्रोथ आलेला आहे आणि बिझनेसमध्ये टर्न अराउंड दिसतोय. सो ते काही स्टॉक्स आहेत. सो वाय आय एम डुईंग दिस, बिकॉज आय वॉन्ट टू कीप दॅट क्लिअरिटी की जस्ट प्रत्येक आठवड्याला या विकेंड अनालिसिसमध्ये कुठलेही 4 स्टॉक सांगून द्या, दॅट काइंड ऑफ थिंग आय डोंट वॉन्ट टू डू. वॉट एव्हर थिंग्स वी आर डुईंग व्हेरी जेन्युअनली, आणि वी वॉन्ट टू बिल्ड इट व्हेरी लॉंग टर्म वे. हा, एखाद्या स्टॉकमध्ये एक्झिट आहे, लेट्स क्लिअर इट की याच्यामध्ये एक्झिट आहे, वी हॅव डिस्कस्ड, आणि हा 10% फॉलने आलाय, बट दिस स्टॉक इज गिव्हिंग मी मोमेंटम. सो द आयडिया इज की लेट्स से आपण एक 6 महिन्याचा टाइम पिरियड पकडला आणि 6 महिन्यामध्ये आय कम अप विथ 10, लेट्स से 10 ओनली, की 10 मी वेगवेगळ्या आयडियाज घेऊन आलो होतो स्विंग ट्रेडिंग आणि त्याच्यामध्ये. आणि त्या 10 पैकी 7 आयडिया चालल्या नाहीत. 70% आयडिया काही वर्क झाल्या नाहीत. बट द सिस्टम इज लाईक दॅट की त्या आयडिया वर्क जरी नाही झाल्या, बिकॉज वेन वी पुटिंग अ ट्रॅकिंग पोझिशन, एंटायर पोर्टफोलिओ त्याच्या 1% ट्रॅकिंग पोझिशन आणि त्या 1% इन्व्हेस्टमेंटच्या 10% जरी खाली पडलं, वी आर एक्झिटिंग. सो इट इज 0.1% ऑफ स्टॉप लॉस बेसिकली, राईट. बट त्या 10 पैकी 3 स्टॉक, जसं मी तुम्हाला खूप दिवसापासून तुमच्यासोबत डिस्कस करतोय, की त्या 10 पैकी 3 स्टॉक ज्यांनी मला एक चांगला रन दिला लेट्स से, आणि मी त्या कन्व्हिक्शनमध्ये प्रॉपर इन्व्हेस्टमेंट, म्हणजे जे स्टॉक लूज करत होते किंवा जे लुजर होते त्यांना कट डाऊन केलं आणि ते फंड्स मी रोटेट केले. द स्टॉक्स विच इज गिव्हिंग मी अ गुड मोमेंटम, राईट. जसं 20% मोमेंटम मी तुम्हाला सांगितलं या स्टॉकमध्ये बघायला मिळते सोफार आपण डिस्कस केल्यापासून. तशी ॲक्च्युअल मोमेंटम खूप मोठी आहे, बट द डे वेन आय पोस्टेड विथ यू त्यापासून 20. तर असे स्टॉक, असे 3 स्टॉक मला मिळाले. डू यू बिलीव्ह की ही आयडिया रन होऊ शकते? जस्ट गिव्ह अ थॉट फॉर दिस, की मी 6 महिन्याच्या टाइम फ्रेममध्ये आय जस्ट केम अप विथ द 10 आयडियाज. 7 आयडिया माझ्या फेवरमध्ये काम नाही झाल्या आणि होणारही नाहीत, माझ्यासुद्धा होत नाहीत. जर तुम्हाला असं वाटत असेल की आय एम द मास्टर, आय एम नॉट द मास्टर, राईट. नो वन इज मास्टर इन द मार्केट. बट 3 आयडिया ज्या मला असा मोमेंटम देतील, ज्या मला कन्व्हिक्शन देतील, आणि जर मी तिथं प्रॉपर माझं अलोकेशन करेन, डू यू बिलीव्ह की जे आपण एक्झिट्स घेऊ, त्याला मी स्टॉप लॉस सुद्धा नाही म्हणणार बेसिकली, ज्या स्टॉक्समध्ये आपण एक्झिट घेऊ लॉसमध्ये, तो लॉस कुठेच नाही राहणार.
That is what the theory altogether, right? सो आय होप आपण या बऱ्यापैकी आता गोष्टी डिस्कस केलेत. नाऊ आय हॅव फ्यू अपडेट्स फॉर यू, राईट? तुमच्यापैकी किती लोक आपल्या टेलिग्राम कम्युनिटी ग्रुपमध्ये आहेत? आय जस्ट वॉन्ट टू अंडरस्टँड दॅट. तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहू शकता की आय एम इन टेलिग्राम कम्युनिटी ऑलरेडी, राईट? परफेक्ट. सो देर आर टू अपडेट्स. एक, ही टेलिग्राम कम्युनिटी ग्रुप आहे. क्यू आर स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल तर ती बघून तुम्ही तिकडे जॉईन करा. तिकडे तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता. वी हॅव अ डिस्कशन्स. मी माझे स्टॉक्स तिकडे डेली बेसिसवरती पोस्ट करत असतो, जिकडे मला पॉझिटिव्ह मोमेंटम दिसतो. अँड दिस इज वॉट आय हॅव पोस्टेड ऑलरेडी ऑन द टेलिग्राम ग्रुप ऑल्सो. वी आर व्हेरी सून कमिंग अप विथ दी वीकेंड लर्निंग. द टार्गेट इज व्हेरी सिम्पल की आपल्याला आपल्या कम्युनिटी ग्रुपवरती 500 लोकांचा तो ग्रुप बनवायचा आहे. आणि एकदा 500 लोक झाली, वी विल स्टार्ट दिस. अँड दिस इज गोइंग टू बी कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे हे मराठी लोकांसाठी, ज्यांना मराठीमध्ये मार्केट शिकायचं आहे, त्यांच्यासाठी कम्प्लिटली फ्री असेल. आणि पर्सनल फायनान्सपासून ते वेल्थ क्रिएशनपर्यंतची सगळी जर्नी, म्हणजे सायकोलॉजी, पोर्टफोलिओ बिल्डिंग, सेक्टर रोटेशन, टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल, स्विंग ट्रेडिंग, व्हॅल्युएशन, सगळे पॉईंट्स will complete step by step, where at the end of this learning session तुम्हाला you no need to think about की मी कुणाला विचारू, हा स्टॉक बाय केलाय, मग याचं काय करू वगैरे, असे प्रश्न तुम्हाला अजिबात पडणार नाहीत. दॅट इज आय एम प्रिटी शुअर ऑन, राईट? नाउ द नेक्स्ट पार्ट इज व्हेरी इंटरेस्टिंग, आय बिलीव्ह. तो जो पार्ट आहे आपला, that is the learning part. Let me open the screen for some time. So जर कोणी कन्सिस्टंटली आपलं विकेंड ॲनालिसिस जॉईन करत असेल, तर माझी फक्त एक छोटीशी मदत करा की व्हॉट 2 पॉईंट्स वी लर्न सो फार. म्हणजे 2 आपण लाईव्ह सेशन घेतले होते. पहिल्या लाईव्ह सेशनमध्ये आपण एक पॉईंट डिस्कस केला आणि त्यानंतर सेकंड सेशनमध्ये एक डिस्कस केला होता. तर आय जस्ट वॉन्ट टू अंडरस्टँड फ्रॉम यू की ते 2 पॉईंट कुठले होते जे आपण डिस्कस केले होते. इफ एनीवन कॅन पुट अ मेसेज. करेक्ट. सो पहिल्या सेशनमध्ये आपण पर्सनल फायनान्स बघितलं, जिकडे इन्कम, एक्सपेन्सेस जाऊन मग आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये किती पैसे जाणार, राईट? आणि मग सेकंड सेशन जेव्हा आपण घेतला तेव्हा स्विंग ट्रेडिंग वर्सेस व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग अशा आपण गोष्टी बघितल्या होत्या, राईट? जर तुम्ही त्या मिस केल्या असाल बाय एनी चान्स, आय सजेस्ट दॅट तुम्ही आपल्या चॅनलवरती इकडे लाईव्ह वाला जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये जाऊन त्याचे रेकॉर्डिंग्स बघू शकता. दोज आर देअर, राईट? यू कॅन एनी टाइम ॲक्सेस दोज. मग हे सगळं बघितल्यानंतर व्हॉट इज फॉर टुडे. सो फॉर टुडे व्हॉट टू लर्न इन द मार्केट, आणि कोणते टूल्स उपयोगाचे पडतात स्टॉक मार्केटमध्ये, राईट? आणि फॉर दॅट आय डोंट नीड एनी स्लाईड ऑर स्क्रीन. मला डिरेक्टली तुमच्याशी हे मुद्दे डिस्कस करायचे आहेत. सो मार्केटमध्ये लोक येतात, बट देर इज मेनी टाईम कन्फ्युजन की मी मार्केटमध्ये नेमकं काय बघावं, काय शिकलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा काय शिकलं पाहिजे, दॅट शुड बी क्लिअर इन माइंड. काय ट्रेड करायचं आहे, सो आणि कुठले टूल्स आहेत जे खऱ्या अर्थानं उपयोगी पडतील मार्केटमध्ये काम करत असताना, राईट? सो आपण पर्सनल फायनान्स सॉर्ट आउट केलंय, ते तुम्ही केलात. युअर फाउंडेशन इज रेडी. स्विंग ट्रेडिंग वर्सेस व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग मी जे तुम्हाला सांगितलं, दॅट विल हेल्प यू टू अंडरस्टँड द सायकॉलॉजी.
कारण त्याच्यामध्ये मी विकली चार्ट, मंथली चार्ट, स्विंग ट्रेडिंगमध्ये का विकली चार्ट, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगला का मंथली चार्ट. सो दॅट इज अ बेसिकली सायकॉलॉजी की क्लिअरिटी देते. आय हॅव टू बिल्ड 2 पोर्टफोलिओज, स्विंग ट्रेडिंग, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग, आणि ही माझी मेथड असणार आहे. राईट. आता त्याच्या पुढे जाऊन हे एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला काय आलं पाहिजे. म्हणजे स्विंग ट्रेडिंगचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे, पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत. तुम्हाला मार्केटमध्ये आलं काय पाहिजे. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आलं पाहिजे फंडामेंटल अनालिसिस. ठीक आहे. देन यू मस्ट नो टेक्निकल अनालिसिस. ठीक आहे. देन यू मस्ट अवेअर की तुम्हाला कोणते AI टूल्स जे तुम्ही वापरू शकता. कारण आता सी द थिंग्स आर मुव्हिंग अहेड, त्यामुळे आपल्याला बॅकसाईडला थांबून नाही चालणार. जे काही नवीन टेक्नॉलॉजी आले त्याला युटिलाइज करता आली पाहिजे. राईट. मग यू मस्ट नो अबाउट दी अलोकेशन रूल, की स्टॉक मार्केटमध्ये अलोकेशन कसं केलं जातं. ठीक आहे. एक्झिट सिस्टम इन प्लेस पाहिजे, आणि त्यासाठी टेक्निकल तुम्हाला मदत करा. आणि मग काही टूल्स आहे जे तुम्हाला युटिलाइज केले पाहिजे. ठीक आहे. आता फंडामेंटल अनालिसिसमध्ये लोकांचं खूप मोठं जर काही कन्फ्युजन असेल, इतके रेशोज आहेत की नेमके रेशो बघू कुठले, आणि सगळं रेशोज जर बघत बसलं तर तुम्ही कोणताही स्टॉक बाय नाही करणार. मी सांगतो तुम्हाला, जर तुम्ही सगळ्या रेशोजवरती फोकस करत बसलात, सगळ्या फंडामेंटल फॅक्टर्सवरती फोकस केलं, कारण जेव्हा तुम्ही 20 फंडामेंटल फॅक्टर्स बघाल त्यावेळेस तुम्हाला 50% फंडामेंटल्स आवडणारच नाहीत, आणि मग तेवढ्यावरती तुम्ही निगेटिव्ह डिसिजन पडणार आहात का, तर नाही. सो फॉर फंडामेंटल अनालिसिस तुम्हाला सिलेक्टिव्ह स्टॉक्सवरती काम करावं लागेल. राईट. सिलेक्टिव्ह फंडामेंटल रेशोजमध्ये काम करावं लागेल. ठीक आहे. टेक्निकल अनालिसिसमध्ये पण इतके इंडिकेटर आहेत आणि खूप वेगवेगळे लोक वेगवेगळे इंडिकेटर सांगतात. तुम्हाला एक इंडिकेटर ठरवावा लागेल, व्हॉट इज सुटेबल फॉर यू. तुम्हाला मग टेक्निकल अंडरस्टँडिंग करून घ्यावं लागेल. अलोकेशनसाठी रूल बनावा लागेल. आणि हे सगळं करण्यासाठी आय बिलीव्ह की तुम्हाला 2 ते 3 टूलपेक्षा जास्त काही वापरण्याची गरज नाहीये. लेट मी शो यू. सो तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस करायचं आहे, फंडामेंटल अनालिसिस शिकायचं आहे. Screener.in इज द बेस्ट वन टूल आय बिलीव्ह. ठीक आहे. तुम्हाला दुसरं काही बघण्याची गरज नाही. Screener.in फंडामेंटल सॉर्टेड. आता त्यात काय बघायचं हे समजून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवरती जा, प्लेलिस्टवरती जा. इकडे शुद्ध मराठीमध्ये शेअर मार्केट आणि बरंच काही नावाची एक सिरीज आहे. कुठले फंडामेंटल्स बघितले पाहिजेत आणि प्रत्येक फंडामेंटल मराठीमध्ये एकदम सोप्या लँग्वेजमध्ये समजावून सांगितलंय. तुमचं फंडामेंटल क्लिअर होईल. राईट. टेक्निकल अनालिसिससाठी ट्रेडिंग व्यू, एखाद दुसरा इंडिकेटर मी जो वापरतो बेसिकली EMA30 लाईफ सॉर्टेड. ठीक आहे. तिसरं आपल्याला AIचा वापर करता आला पाहिजे. राईट. आता म्हणतील सर फंडामेंटल अनालिसिससाठी कशाला स्क्रीनर वापरायची गरज आहे. खूप जुनी मेथड झाली ती. आता आपण इझिली करू शकतो ना, AIला आपण टाकून देऊ. पण बाबांनो तसं नाही आहे. का नाही आहे तसं? कारण AI तुम्हाला रिझल्ट आणून देईल, पण तुम्हाला माहीतच नाही ना. जर समजा AI सांगते की या स्टॉकचा डेट टू इक्विटी रेशो 0.2 आहे, पण 0.2 असल्यानंतर डिसिजन काय घ्यायचा आहे हे तुम्हाला पाहिजे ना नॉलेज त्यातलं. राईट. सो AIची मदत घ्यायची आहे आपल्याला. AIची मदत घेण्यासाठी अगेन आय बिलीव्ह मी तुम्हाला ऑलरेडी बोललोय, AIचं टूल बनवून घ्या, रिसर्च अनालिस्ट बनवून घ्या, ज्याला तुम्ही स्टॉकचं नाव सांगितल्यानंतर एका क्लिकमध्ये आपल्याला जो पाहिजे तो डेटा त्याने आणला पाहिजे. आणि त्यासाठी हा व्हिडिओ बघा, तर तुम्हाला तिची मदत होईल. खूप काही लोक आज मी मार्केटमध्ये बघतोय, मलाही काही लोकांच्या ऍड त्यांच्या दिसतात की ते प्रमोट काय करतात की AI बेस्ड ट्रेडिंग करा. मी माझ्या 7 वर्षाच्या एक्सपिरियन्सवरती सांगेन मित्रांनो, कारण जर मी 7 वर्ष मार्केटमध्ये काम करतोय तर मला कम्प्लिटली AI वरती जाऊन आरामात काम करता येतील, कारण माझ्याकडे ते नॉलेज सुद्धा आहे आता. आणि मी ऑलरेडी काही वेबसाईट्स वगैरे बनवतोय जिथे AIच्या मदतीने ह्या खूप काही गोष्टी इझी करणार आहे. बट तुम्ही फक्त AI वरती डिपेंडेंट राहूच नाही शकत. मार्क माय वर्ड. ठीक आहे. AI विल बी देअर टू सपोर्ट. म्हणजे आधी एखादा स्टॉकचा अनालिसिस करण्यासाठी मला 2 तास लागायचे, ते मी आता अर्ध्या तासामध्ये करू शकतो. दॅट विल बी देअर. मी खूप कमी वेळामध्ये चांगला डेटा काढू शकतो. दॅट विल बी देअर. बट डिसिजन जे घ्यायचे ते मला घ्यायचे. आणि त्यासाठी यू मस्ट अवेअर व्हॉट इज द फंडामेंटल अनालिसिस. त्यामध्ये मला काय बघायचं आहे, व्हॉट इज टेक्निकल लेवल, कसं टेक्निकल अनालिसिस मला
एंट्री होल्ड एक्झिट सिस्टम बनवायला मदत करेल. ए आय नाही करणार आहे. आणि तुम्ही ए आयवरती जेव्हाही अनालिसिस करता, ए आय गिव्ज यू द लास्ट स्टेटमेंट की हे अनालिसिस डेटाच्या बेसिसवरती आहे, डिसिजन यू हॅव टू मेक, राईट. सो दीज आर द लर्निंग्स. आय होप तुम्हाला अंडरस्टँडिंग आलंय. मी 2 मिनिटाचा पॉज घेईन. मला तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे की तुम्हाला मार्केटमध्ये काय काय शिकायचं, राईट. यू जस्ट टाईप, म्हणजे मी आता ऑलरेडी सांगितलंय, बट तुम्ही जर नोट्स बनवल्या असतील, हे तुम्ही काय काय शिकणार आहात अँड यू आर कमिटेड फॉर दॅट. तुम्ही कुठूनही शिका, दॅट डझंट मॅटर्स टू मी. मी तर वीकेंड लर्निंग सुरू करणार आहे, तिकडे मी सगळं शिकवणारच आहे. दॅट इज माय जर्नी, राईट. ऑल टुगेदर आय एम ऑन अनादर जर्नी. खूप कमी लोक माझं लाईव्ह सेशन बघतायत आज. इट डझंट मॅटर बिकॉज द विजन इज व्हेरी बिग. बट मी जे फॅक्टर तुम्हाला सांगितलेत, यूट्यूबवरती कुठलेही चांगले यूट्यूबर जे चांगलं शिकवतात, जे शॉर्टकट शिकवत नाहीत, जे ऑप्शन ट्रेडिंग इंट्राडे बद्दल बोलत नाहीत, असे आहेत लोक. त्यांच्याकडून जाऊन या गोष्टी शिका. माझ्या चॅनलवरती जितका कंटेंट तुम्हाला आवडते तेवढा बघा. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल, दुसऱ्याचं बघा. तुमच्या पर्सनॅलिटीला काय मॅच होते ते डिसाईड करा, राईट. सो आय रिअली वॉन्ट टू सी दी फॅक्टर्स दॅट यू आर गोइंग टू लर्न. म्हणजे कोणते फॅक्टर्स आहेत जे तुम्ही शिकणार आहात आता पुढे जाऊन. तुम्हाला चॅटबॉक्समध्ये फक्त टाईप करून पाठवायचं आहे, राईट. आणि त्यानंतर आपण मग आपल्या लास्ट फॅक्टरला जाऊ, क्वेश्चन आन्सर फॅक्टर, जिकडे तुम्ही मला क्वेश्चन्स विचाराल, राईट. सो आय एम वेटिंग फॉर युअर मेसेजेस. आणि शेवटच्या 5 मिनिटात आपण क्वेश्चन आन्सरला जातो. सो काय काय शिकाल मार्केटमध्ये? करेक्ट. पर्सनल फायनान्स सेट करायचा आहे आधी, देन फंडामेंटल अनालिसिस. परफेक्ट. देन टेक्निकल अनालिसिस, टूल्स, screener.in, ट्रेडिंग व्यू, राईट. आणि ए आय. ऑल गुड. परफेक्ट. सो नाऊ क्वेश्चन आन्सर पार्ट. लेट स्टार्ट. सो तुमचे क्वेश्चन्स विचारा. आय विल गो ऑन द स्क्रीन, बॅक टू स्क्रीन अगेन. आय जस्ट आन्सर दोज. तुम्हाला काही फॅक्टर्स समजून घ्यायचे आहेत, मार्केट रिलेटेड काही डाऊट्स आहेत, यू कॅन आस्क. नाऊ वी आर ओके टू गो. नो क्वेश्चन दिस वीक. या आठवड्यात क्वेश्चन्स नाही आहेत तुमचे? बिकॉज आय एम नॉट एबल टू सी एनी क्वेश्चन्स. ओके, ऑल गुड. सो स्विंग ट्रेडिंगमध्ये ट्रांच बाय ट्रांच, ठीक आहे. सिंगल गोमध्ये कुठेही पैसे टाकायचे नाहीत, दॅट इज क्लिअर. स्टेप बाय स्टेप फंड्स ॲड करत जायचे. लेट्स टेक अन एक्झाम्पल ऑफ बालाजी अमाइन्स. लेट्स से आपलं टेक्निकल असं म्हणतं आपल्याला की EMA 30च्या जेव्हा वरती स्टॉक येईल विथ सेक्टर रोटेशन अलाइनमेंट, तर आपण स्टॉक बाय करायचा आहे. देन माय फर्स्ट ट्रॅकिंग पोझिशन विल गो हेअर, राईट. फर्स्ट ट्रॅकिंग पोझिशन जेव्हा विकली हाय बनत जातील तेव्हा माय ॲडिशन विल बी देअर. कोणत्याही स्टॉकमध्ये 5% ॲडिशन होणार नाही, राईट. सर EMA 30 पासून स्टॉक बराच वर असतील तर देखील स्विंग ट्रेड प्रिफर करू शकतो का? लाईक बालाजी अमाइन्स, लाईक फॉर द रेफरन्स, राईट. सी द थिंग इज, बालाजी अमाइन्समध्ये ऑलरेडी जर्नी सुरू झाली आहे.
नाऊ इट इज अप टू यू की तुम्ही स्टील यू बिलीव्ह की या 20% मुवमेंट नंतर आर यू रिअली इंटरेस्टेड इन दिस स्टॉक, की तुम्हाला आर यू गेटिंग एनी अनादर गुड अपॉर्च्युनिटी लाईक एससीएल टेक. सो इट इज अप टू यू. म्हणजे असं काही नाहीये की बालाजी अमायन्स आज इथे आलाय. मी तुम्हाला एक क्लासिकल एक्झाम्पल दाखवतो विच हॅज हॅपन विथ मेनी पीपल. ठीक आहे, इट्स अ क्लासिकल एक्झाम्पल ऑफ क्युपिड. जर चेतनजीनी जे मेन्शन केलं की त्या फॅक्टरवरती जायचं असेल, लेट्स अवॉइड म्हणजे इथून पुढचा तुम्हाला चार्ट माहितीच नाही आहे असं पकडूयात आपण फॉर सम टाइम. लेट्स हॅव अ व्हर्टिकल लाईन. इथून पुढचा आपल्याला चार्ट माहिती नाही आहे किंवा इथून पुढचा माहिती नाही आहे. अँड हिअर यू मे फील की इट इज व्हेरी अवे फ्रॉम द EMA30, राईट? बट वी आर नॉट अवेअर अबाउट दिस रॅली. सो वेन स्टॉक कम्स इन स्टेज 2, म्हणजे स्टॉक जेव्हा स्टेज 2 मध्ये येतो, इट इज अप टू युअर कन्व्हिक्शन. म्हणजे तुम्ही नंबर्स काय पाहिजे, म्हणून मी म्हटलं ना की तुम्ही फक्त AI किंवा चार्टवरती ट्रेड नाही करू शकत. यू हॅव टू अंडरस्टँड द फंडामेंटल्स. यू यू हॅव टू अंडरस्टँड द बिझनेस टर्न अराउंड. सेक्टर काय रोटेटवाला आहे, बिझनेस टर्न अराउंड काय आहे. कारण क्युपिडमध्ये तर सेक्टरचा काहीच विषय नव्हता, बट इट इज ऑल टुगेदर बिझनेस टर्न अराउंड. लेट मी गिव्ह यू क्लासिकल अनादर एक्झाम्पल जे रिसेंटली मी रिपीटेडली पोस्ट केले ग्रुपमध्ये. टाइमेक्स, राईट? इट इज अ बिझनेस टर्न अराउंड कंपनी. सो चेतनजी, तुमच्या हिशोबाने यू मे फील दिस स्टॉक इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह हिअर, बट तुम्हाला आठवत असेल शुक्रवारी की गुरुवारी मी ऑलरेडी परत हा स्टॉक ऍड केलाय, राईट? सो इट इज ऑल अबाउट युअर कन्व्हिक्शन. म्हणून तर मी सांगतोय ना, फॉर मी हिअर इट इज अ एक्झिट अँड इट्स अ क्लिअर कट एक्झिट. आय डोंट थिंक, मी दुसऱ्यांदा विचारही करत नाही, नाही नाही हा वरती येईल परत म्हणून. जेव्हा वरती येईल तेव्हा मी कोणतीही लाज न बाळगता आय विल जस्ट री एंटर. आणि जेव्हा एक्झिट ट्रिगर होईल विदाउट एनी फिअर आय विल जस्ट गेट एक्झिट, राईट? सो दिस इज द अंडरस्टँडिंग. सर प्लीज CDSL फॉर स्विंग ट्रेडिंग, कॅन वी कन्सिडर CDSL? ठीक आहे, मी ॲक्च्युली असं प्रिफर नाही करत, बट लेट मी गिव्ह यू माय व्ह्यू ऑन द CDSL. सो CDSL इज ट्राइंग टू कम आउट फ्रॉम इट्स झोन. ठीक आहे, आणि लास्ट 2 वीकमध्ये थोडंसं पॉझिटिव्ह मोमेंटम पण मिळाला आणि देर इज अ फाईट बिटवीन बिअर अँड बुल, आणि डिव्हिडंड पण ऑलरेडी क्रेडिट झालेला आहे याचा. सो ट्राय टू अंडरस्टँड द बिझनेस. मला वाटते येत्या काही दिवसामध्ये 27 जुलैला यांचा नंबर येणार आहे. जर नेक्स्ट 1 वीक परत अशी एखादी पॉझिटिव्ह कॅन्डल बनतीये, कारण वडा कॅन ऑब्झर्व जे मगाशी आपण SCL आणि बाकीच्यांच्याबद्दल बोललो तेच सेम या स्टॉकमध्ये होताना दिसतंय. सी, राईट? So already it is above EMA30. It is trying to come in the stage 2. Let me check Suryastra also. See, it is trying to come. So it is in stage 1. It is trying to make a base. Base बनवण्याचा प्रयत्न करतोय हा स्टॉक. So tracking position can be done, not the full investment. Alright, perfect. Any other questions, guys? Otherwise we are good to close. आय बिलीव्ह आजचा सेशन मला पर्सनली आवडला आहे, बिकॉज एव्हरी वीक वी आर मुव्हिंग अहेड. प्रत्येक वीकला आपण थोडंसं पुढे चाललोय. वी आर लर्निंग, वी आर अंडरस्टँडिंग द मार्केट. आपण सेक्टरबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. वी ऑल आर अलाइन्ड, राईट? अँड वी आर मुव्हिंग 1 स्टेप अहेड एव्हरी डे. येस, इफ देर इज नो क्वेश्चन we are good to close. Thank you so much for joining. ट्रेडबुल बद्दल तुमचे मित्र, फॅमिली मेंबर्स जे असतील त्यांच्यासोबत प्लीज शेअर करा. जस्ट टू ॲड व्हॅल्यू इन देअर लाईफ. तुमचं काम आहे शेअर करणं, किती इंटरेस्टिंगली घेणं किंवा सिरियसली घेणं, इट इज देअर रोल, राईट? बेसिकली मार्केटमध्ये इंटरेस्टेड असणाऱ्या लोकांना आपल्या कम्युनिटी ग्रुपमध्ये ॲड करा, शेअर विथ देम. बिकॉज आय वॉन्ट टू बिल्ड अ कम्युनिटी की जिथे लोक मार्केटमध्ये येऊन लॉस करणार नाहीत. ॲटलिस्ट दे विल प्रोटेक्ट देअर मनी. म्हणजे प्रॉफिट इज ऑल टुगेदर, ते किती इफर्ट्स टाकतायत, हाऊ दे आर पेशंटली डुईंग देअर वर्क, तिथं आहे. पण मिनिमम आपल्या काही बेसिक थिअरी वापरून ते लॉस तरी करणार नाहीत.
ऑप्शन ट्रेडिंग इंट्राडेमध्ये जाणार नाहीत अननेसेसरीली आणि कष्टानं कमवलेला त्यांचा पैसा लूज नाही होणार. दॅट इज द थॉट प्रोसेस. या गणेशजी थँक्यू सो मच, चेतनजी थँक्यू सो मच. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटू नेक्स्ट वीकमध्ये आणि बाकी रील्स व्हिडिओमधून तर आपण भेटतच असतो, पण लाईव्ह भेटण्याची जी एक मजा आहे ती वेगळी आहे, बिकॉज वी इंटरॅक्ट राईट बेसिकली. ओके, थँक्यू सो मच.